धन्य माझा जन्म धन्य माझा वंश 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 धन्य विष्णुदास स्वामी माझा धन्य विष्णुदास स्वामी माझा धन्य विष्णुदास स्वामी माझा रामधाम माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी हॅलो हॅलो सुख सनकाधिक जिने सुखी झाले सुखी झाले सुख राहिले माझे मनी सुख राहिले माझे मनी सुख राहिले माझे रामधाम माझे केशवाचे पायी माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी नामाने जगी लाभ लाभ झाला नामाने जगी लाभ झाला नामाने जगी लाभ लाभ झाला नामाने जगी लाभ झाला हरी सापडला विटेवरी हरी सापडला विटेवरी हरी सापडला विटेवरी नामाने जगी लाभ लाभ झाला नामाने जगी लाभ झाला नामाने जगी लाभ लाभ नामाने जगी लाभ झाला हरी सापडला विटेवरी हरी सापडला विटेवरी हरी सापडला विटेवरी रामधाम माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी रामधाम माझे केशवाचे पायी दिननिशी पायी हरपलो दिननिशी पायी हरपलो दिननिशी पायी हरपलो विठ्ठल 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 आहा विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय मनादी शक्ती मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 बोला
भजनाला उपयोगाला. या बाजूला चालते नाही आज यांच्या माग हा इकडून चालत. धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा त्रिभुवन पावन मुक्ताबाई त्रिभुवन पावनी ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ति परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरि भेटे विठ्ठल धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा कामधाम माझे केशवाचे पायी दीननिशी पायी हरपलो. सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये ज्या संतांचा अनन्य साधारण अधिकार आहे, स्वहस्ते ज्ञानोबरांनी ज्या संतांना पदवी बहाल केली, ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी, संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला आपल्या जन्म झालेल्या कुळाबद्दल जन्माबद्दल आपल्या पूर्वजांबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल आपल्या सगळ्यांना परिचित असलेला एक परिवार
सावदा शहर म्हटलं आणि वारकरी संप्रदायाच्या विश्वातला क्षेत्रातला कुठलाही उत्सव असला की ज्या परिवाराला वजा करून तो उत्सव होऊ शकत नाही, या सावदा नगरीने भरभरून ज्या परिवाराला प्रेम दिलं, तसं तर समाजकारणामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, बहुल समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर अनेकांना प्रेम मिळतं. पण आपल्या समाजाचा, आपल्या नातेवाईकांचा, आपल्या भावकीचा विचार जर केला तर थोड्याशा भावकीमध्ये, थोड्याशा विश्वामध्ये, आपल्या सगळी सोयऱ्यांमध्ये सुद्धा या कुटुंबाची प्रामाणिकता, नैतिकता आणि वारकरी संप्रदायावरती असलेली निष्ठा बघून या नगरीचं नगराध्यक्ष पद सुद्धा या घराला, वानखेडे परिवाराला, या परिसराने, या गावाने, या शहराने दिलं. असा सोज्वळ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये स्वच्छंदी विहार करणारा, वावरणारा हा वानखेडे परिवार, आणि त्या परिवारामध्ये एक आनंदाची, सुखद, अत्यंत आल्हाददायक मा भगवती आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेनं बातमी आली. वैकुंठवासी प्रातस्मरणीय लक्ष्मण बापूंचा आशीर्वाद घेऊन पुढे आलेला हा परिवार, आणि बापूजींचा आशीर्वाद ज्यांना मिळाला, वैकुंठवासी प्रातस्मरणीय, ज्यांनी आमच्यासारख्या वारकऱ्यांच्या, मुक्ताईच्या प्रत्येक लेकरावर नितांत वडिलांसारखी माया आम्हाला कायम मुलगा म्हणून, पोरगा म्हणून त्यांनी दिली, असे वैकुंठवासी शेखर भोंचे, राजेश भोंचे वडील वैकुंठवासी गजानन बाबा, मी पूजनीय बाबांच्या चरणी आज साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. खरं तर आज हे सगळे सुखाचे क्षण अनुभवायला वैकुंठवासी बाबा पाहिजे होते, पण सगळ्यांच्या नशिबी सगळ्या गोष्टी नसतात. कधी कधी डोक्यामध्ये राजमुकुट येतो, पण राजमुकुट पाहायला ज्याच्या आधारानं राजमुकुट मिळाला तो बाप हजर नसतो. या महाराष्ट्राचा इतिहासच असा आहे. राजेश भैया, आज संपूर्ण परिसर प्रेम करतो या परिवारावर. प्रत्येक वेळेला यांना आठवण येते. शेखरभाऊ ते बोलूनही दाखवतात की मला माझ्या वडिलांचं खूपदा स्मरण होतं. 1674ला छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला राजे झाले, त्यावेळेला सिंहासनावर बसलेल्या महाराजांच्या डोळ्यात आऊसाहेबांनी पाणी पाहलन जवळ जाऊन विचारलं, शिवबा अरे का रडतोय? हे सिंहासन आवडलं नाही का तुला? आवडलं आऊसाहेब. तयारी आवडली नाही का राज्याभिषेकाची? आवडली ना आऊसाहेब. अरे मग रडतोय का? आम्ही आज राजे झालो आऊसाहेब. आज विरोधक सुद्धा आमचं कौतुक करत आहे, शाबासकी देत आहे. देश विदेशातली महाराजे आमचं भूषण म्हणून आमच्या कौतुकाला, आमच्या सत्काराला आली. अरे बरं रडतोय का बाबा? जवळ आल्या आऊसाहेबांनी राजेंना पोटाशी धरलं. आईच्या पोटाला मिठी मारून या महाराष्ट्राच्या शिवछत्रपतींनी दिलेलं उत्तर आहे, आऊसाहेब अख्खं जग माझ्या डोक्यातला मुकुट पाहायला हजर आहे, पण गुलामगिरी सुद्धा स्वराज्याचं स्वप्न ज्यानं पाहिलं तो माझा कष्टकरी, या स्वराज्याचा खरा अधिकारी छत्रपती शहाजीराजे भोसले. माझा बाप आज मी राजा झालेलो पाहायला नाही. हे दुःख मी जीवनात उभ्या आयुष्यात विसरू शकत नाही. तुम्ही एखादी जमीन घ्या, तुमचा पोरगा नोकरीला लागू द्या, तुम्हाला नात होऊ द्या, तुम्हाला नातू होऊ द्या, तुम्ही निवडणुकीमध्ये विजयी व्हा, खूप मोठ्या पदावरती जा, अख्खं गाव आपलं कौतुक करतं, पण पाणी प्यायला ग्लास घेतल्यानंतर गावातली माणसं आपलं कौतुक करतात, वर्णन करतात. पाणी पिता पिता भिंतीवर लटकलेले 2 आईवडिलांचे फोटो पाहिले की मनात विचार येतं, ही 2 महात्मे आज गरजेची होते. मग तो कोणी असू दे महाराज. मला असं वाटतं माझ्या आजोबांनी माझं एक तरी कीर्तन ऐकायला पाहिजे होतं. नाही होत. आमचे आजोबा वारकरी होते. सगळ्याच गोष्टी तुमच्या माझ्या हातात नसतात, पण त्यांचा आशीर्वाद, त्यांची उणीव, त्यांची उपस्थिती वेळोवेळी जाणवते. वानखेडे परिवार कायम ज्या बाबांना स्मरण करतो, त्यांच्याबद्दल काय म्हणायचं झालं तर बस एवढंच. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा
चांदी हसू जरी कन्नावा कला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर सगळं कळतं माणसाला पण वडील मात्र कमी जास्त करू नका व्यवस्थित आहेत कळायला तयार होत नाही पण वडील ज्या परिवाराला कळाले असा हा वानखेडे परिवार आहे माझं रजोद्याला कीर्तन होतं भाऊ मी मोटरसायकल घेऊन आलो होतो कीर्तनाला राजदूत आणि शेखरभाऊ त्या कीर्तनाला आले होते माझी शेखरभाऊची पहिली भेट म्हणजे आताच्या 17 ते 18 वर्षा अगोदरची घटना सांगतोय तुम्हाला मोटरसायकल घेऊन बाबा कुंडली कबरदा हरी विठ्ठल मनादी शक्ती मुक्ता कीर्तन झालं शेखरभाऊ मठाचे पंढरपूरचे दिंडी परंपरेचे सगळे नियम आपल्या जीवनात आचरून नत्तूसिंग बाबांचा दौरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याकरता ज्यांचं आग्रहाने नाव घेतलं जातं असे आदरणीय नरेंद्र भाऊ नारखेडे भाऊंना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो प्रणाम करतो आदरणीय दत्तात्रय महाराज आहेत माऊली आहेत या सगळ्यांनाच वंदन करतो काहींची नावं माझ्या ओठावर जिभेवर येत नाही दत्तात्रय महाराज आज गाण्याला साथीला आळंदी क्षेत्रातून या कार्यक्रमाकरता विशेष अतिथी आदरणीय स्वप्नील महाराज संस्थेची सगळी गुरुकुलातली त्यांचे विद्यार्थी घेऊन आले आदरणीय आमच्या मुक्ताबाई संस्थेची सगळी ही विद्यार्थी आदरणीय अमोल महाराज कासलीकर या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आदरणीय भजन सम्राट जी संगीत सम्राटचे जी युवाला ज्यांनी क्रांती केली अशा आदरणीय लीलाधरजी भाऊ पाटोळे आदरणीय सगळीच महाराज मंडळ आमचे संजय महाराज वेटवेकर 2 गोड वादक आदरणीय श्रद्धे हरिभक्तपरायण आईसाहेबांचा एक लाडका हात किरणजी महाराज पाटील महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो आणि खोलेंचं कीर्तन वाजवायला विदर्भातून आलेले कोले आदरणीय त्र्यंबक महाराज कोले मी त्र्यंबक महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो भीमराव पाटील रमेश भाऊ आदी करून सोबदार भालदार या कार्यक्रमाचा आग्रह शेखरभाऊ तुमचा जितका होता तितका माझा बालमित्र कायम आम्ही लहानपणापासून मुक्ताबाईने आम्हाला सांभाळून घेतलं आमची मैत्री टिकवली आमचा ज्ञानोबा त्याचा विशेष आग्रह होता आता कोणाचा फोन आल्यानंतर म्हटलं एक सेवा घे बाबा ज्ञानोबा 2 सेवा मागत होता एक शेखरभाऊच्या घरी आणि एक सासरवाडीला म्हटलं सासरवाडी थांबावी लागते जर शेखरभाऊच्या घरी कीर्तन करायचे असेल पण ज्ञानोबांच्या हट्टामुळं आज सेवा इथे आदरणीय आमच्या मुक्ताई संस्थेचे विश्वस्त सम्राट दादा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या नगरीचे PSI मुक्ताबाईच्याच कडून सुरुवात झाली आणि मुक्ताबाईच्याच परिसरामध्ये ज्यांना सेवेचं भाग्य मिळालं आम्ही ज्यांच्या मामांना आम्ही मामा म्हणायचो म्हणजे यांच्यामुळं आमचं त्यांच्याशी नातं मामभाचे निर्माण झालं आदरणीय हिरे साहेबांचे कर्तृत्ववान भाचे असं म्हणायला हरकत नाही आदरणीय आमचे निलेश सर वाघ निलेश दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आमचे गणेश पाटील सदाशिव पाटील माळी साहेब या सगळ्यांना वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल प्रत्येकच घरी उत्सव व्हावा होत असतो असा हा देखणा सोहळा आहे जन्माला आलेल्या मुलीला तिच्या जन्माबद्दलची कृतज्ञता तिनं कोण्या भाषेत व्यक्त करावी त्या कृतज्ञते व्यक्त करता त्या परिवाराचं जगणं किती सोज्वळ असावं या गोष्टीची कारण मीमांसा मांडणारा नामदेवरायांचा अभंग आहे विवाहाची 2 कारणं शास्त्रकारांनी सांगितली एक इंद्रियांचं नियमन होण्याकरता विवाह आणि सत्प्रजा उत्पन्न होण्याकरता विवाह कशाकरता विवाह करतात आपल्या पूर्वसुरींनी त्या विवाहाची कारणं शोधताना आपल्याकडे दिलेली आहेत पण बालक जन्माला आल्यानंतर तिकडे जरा
असं जरा बालक जन्माला आल्यानंतर आपण त्या बालकाबद्दलची कृतज्ञता नेहमीच व्यक्त करतो की देवानं आमच्या कुळामध्ये कुलदीपक दिला, ही कन्या दिली. पण तिनंही म्हणावं की सद्गुणी परिवारात, सद्विचारी सात्विक परिवारात माझा जन्म झाला. इथं मुलांचे उत्सव करणारे बरेच आहेत, पण त्या जन्माला आलेल्या मुलानं सुद्धा त्या जन्माचा उत्सव करावा असा हा अभंग आहे. नामदेवरांनी स्वतःच्या जन्माचा उत्सव केला. आमचं भाग्य आहे. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. महाराज कृतज्ञता व्यक्त करतात. मी ज्या घरात जन्माला आलो तो परिवार, ते कुळ कसं आहे, नामदेवरांनी कृतज्ञता व्यक्त केली. कुळ कसं असावं याचा विचार विठ्ठलपंतांचं वर्णन करत असताना आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये आढळतो. ज्ञानी रूपस सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादी गुणे सदा विलससी सत्पात्र भाग्यामा, जामाता हरिने दिला न करिता सायासते आश्रमा. एखादा जावई शोधताना, राहू द्या माऊली, तिकडे नेलं तर मला विक्षेप होणार नाही, जरा एकदा शूट करून घ्या म्हणजे त्याचा आवाज येईल मला. विठ्ठल विठ्ठल हॅलो 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 अरे कुंडली खबरदार वर्णन केलं जन्माचं. काय असावं त्या जन्मामध्ये, इको कमी कर जा बोलताना. ज्ञानी, पहिल्यांदा तो मुलगा ज्ञानी असावा, ती बालिका ज्ञानी असावी. आणि जगताला, त्या कुळाला, त्या मुलापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा विवेक असावा, तर त्या जन्माला धन्यता मिळते. ज्ञानोबरांच्या जन्माला धन्यता मिळाली. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी, मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, मनोनी स्वीकारी आज्ञा माझी. विठ्ठलपंतांना सांगितलं, रे बाबा तू लग्नाला नकार देऊ नको, सिद्धेश्वराचं स्वप्न आहे, तुला विवाह करावा लागेल. कधी कधी आपल्या पोटी येणारी संतती आपल्या कुळाचा उद्धार करणारी जन्माला येत असते. तुमच्या कुळाच्या उद्धाराकरता तुमची पोरं जन्म घेणार नाही, पण जगदोद्धारा करता आदिशक्ती मुक्ताबाई, विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. म्हणजे ज्ञानोबा यांचा मुक्ताबाईचा जन्म व्हायला कारणीभूत विठ्ठलपंतांची तीर्थयात्रा आहे, आईनं केलेली उपासना आहे, केलेला 1.25 लाख परिक्रमेचं, पिंपळाच्या वृक्षाला अश्वत्थाला जे प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य आहे ना, ते मुक्ताबाईंच्या जन्माला कारणीभूत आहे. शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याईनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्याईनं, उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्याईनं, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्याईनं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या तुम्हाला मला कुठंतरी कधीतरी आडवं येणार आहे, लक्षात ठेवा. आपण कर्म करायला मोकळे, कर्मानुबंधेनी मनुष्य लोके, गीता माऊली म्हणते, पण कर्माचं फळ भोगायला तुम्ही पारतंत्र्यामध्ये. उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, दारिद्री मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं, आणि अभागी मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पापानं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या तुम्हाला मला आडवं येणार आहे. त्यामुळं मुलगा जन्माला येण्याकरता जर पुण्य करत असाल तर कुलम पवित्रा जननी कृतार्था, किंवा माता यस्य पतिव्रताम पिता यस्य सुचिरभूतो, आईनं पातिव्रतेचं पालन करावं आणि बापानं सुचिरभूत असावं. तिथं बालक सद्गुणी जन्माला येतो. कुठेही कसं जन्माला येलो, पोरं तो कोंबलेले असतात, पण कोंबडीच्या पिलाचं कोणी वर्णन करत नाही. ते अख्खा उकरडा तो का म्हणे तशी कोंबड्याची परी, त्या कोंबडीचं चालणं नाही आवडतं मला. काय वजनात चालते महाराज, एक एक पाऊल एक एक पाऊल, अख्खा उकरडा उकरत चालते जीवनभर. नाही नाही माझ्या पोरांच्या कामाला येईल, माझ्या पोरांच्या कामाला येईल. ऐक माऊले, कोई बिल्ली ले गई कोई चिल्ली ले गई, सब हो गए बाटा बाट. हे कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आहे. इथं मुलगा सद्गुणी असावा आणि तुमच्या कुळाला त्याने धन्य आहे, त्या मुलीनं म्हणावं माझं भाग्य, मी वानखडी परिवारात कुळात जन्माला आली.
जो सागर नावाचा मला देवाने बाप म्हणून दिला, ज्याला बाप म्हणायची संधी दिली, जी माझी प्रियंका माऊली देवानं मला दिली मुक्ताबाईनं, मुक्ताबाईची सेवा करणारा हा परिवार आहे माझा. जन्म त्या परिवारात झाला, माझं भाग्य आहे. नामदेवराय म्हटले आमचं भाग्य आहे की देवाची सेवा करणाऱ्या भगवान विष्णूच्या उपासक असलेल्या परिवारात आमचा जन्म झाला. महाराजांच्या चरित्रात थोडंसं आपल्याला जावं लागेल. तशी आपली पोरं आपल्याला धन्यता देतील का माहिती नाही. ब्रिलियंट पिढी महाराज. तुफान बदललेला काळ आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगामध्ये जितकी माणसाची उंची कमी झाली, जितकं आयुष्य कमी झालं, त्याच्या हजारो पटीनं विचार कमी झालेले. त्यावेळेला सद्गुदी बालक घडवणं काळाची गरज आहे. काय सांगता आणि कोणाला सांगता. कलियुगाचं वर्णन करत असताना ते शकून बघा तुम्ही. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागे, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी, ऐसा चकून दादा ऐका निर्धारी. दारोदार सांगायला आले तुम्हाला मला, ही पिढी आहे, या पिढीचा सांभाळ करावा लागेल तुम्हाला. हे उद्याचं भविष्य आहे या देशाचं. जेव्हा जेव्हा चीनचं भारताचं जमलं नाही, इतकं दुभंगलं, तसा आपला ओरिजिनल वैरी चीनच आहे. पाकिस्तान तर आहे, पण ओरिजिनल वैरी ज्यानं रसद पुरवली पाकिस्तानला, चीन. जेव्हा जेव्हा चीनचं आपलं दुभंगलं, तेव्हा या देशातली सगळी संत महापुरुष सीमेवर गेले भारताच्या आणि चीनच्या. ते हसत होते चीन सैनिक. साधू पाठवले म्हणे युद्ध करायला. त्यावेळेला तिथं संत महात्मे बनत होते. अरे आमच्या आता शस्त्र नाही म्हणून असता, पत्थर सारे स्वर लावून मृदंग लावा, पत्थर सारे बॉम्ब बनेगे, भक्त बनेगी सेना. तुम्ही या भारतातल्या पोरांचा नाद करू नका, हे तुम्हाला दिसायला सामान्य, पण यांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करू शकतो. ती मर्दाची बच्चे, शिवछत्रपतींची वारसदार आहे, श्रीराम प्रभूचे उपासक आहे. तुम्ही नाद करू नका त्या पोरांचा. ती भारतातली पोरं आहे, त्यांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. का? त्यांना विश्वास आहे तरुणावर, आणि तो तरुण या देशाला तारू शकतो. पण तो संस्कारी झाला तर, आचार विचार संपन्न झाला तर. किती ब्रिलियंट आहे पिढी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 15 दिवसापूर्वीची घटना आहे. मला 7 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या मुलाचं नाव स्वरूप आहे. चांगल्या शाळेत शिकायला, MSM ला मलकापूरला, प्रचंड हुशार आहे, पण शाळेत नाही, घरी. एक दिवस माझ्या मोठ्या भावानं माझ्या पोराला एक फटका मारला बाबा. मग तो रडायला लागला. त्याने मला फोन केला, मला आप्पांनी मारला. आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो. म्हटलं मारू दे, मारलं तर आपण बाबांना सांगू. फोन कट केला. संध्याकाळी माझे दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात निघाले. माझ्या घराच्या पलीकडच्या रोडला माझा गाई म्हशींचा गोठा आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. म्हशीची धार काढायला गोठ्यात जाताना एक मुलगा त्यांच्यासोबत आणि आमचे दादा गेले, आणि त्यांनी ते वगारू सोडलं म्हशीचं. ती लाऊकची म्हैस होती, पण ते बच्चे घेत नव्हती, पाय उचलायची. आमच्या दादाच्या लक्षात आलं बहुतेक वगारू सुटलेला असेल, त्यानं जाऊ द्या ती काही दूध द्यायची नाही म्हणे. ते बच्चे घेत नसल्यामुळे त्यांनी ते वगारू बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या म्हशीनं दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या दादाने त्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा फटका ठेवला. दुसऱ्या दिवशी फटका ठेवता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणत होतं, आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणे. तेव्हा आमच्या दादाच्या लक्षात आलं, वगारू सुटलं नव्हतं, यानं सोडलं होतं. ब्रिलियंट पिढी महाराज. नाद करू शकत नाही तुम्ही त्या पोरांचा. काय बोलतील, कल्पनेच्या बाहेरची पोरं ती. मी शिक्षकी पेशातला माणूस आहो.
माझ्या वेळेला इंटर्नशिप लागू होती. D.Edचा अभ्यासक्रम झाल्यावर 6 महिने एखाद्या शाळेवर शिकवावं लागायचं. त्यावेळेला सरकार सेवामान धन द्यायचं 1500 रुपये. माझं संभाजीनगरला पूर्वीचा औरंगाबाद तिथं D.Ed झालं आणि फुलंब्री तालुक्यात सोनारी नावाचं गाव आहे, मी तिथं शिकवायला गेलो. आता मेसचं जेवण जेवून कंटाळा आलेला. ज्यांनी मेसचं जेवण जेवलं त्यांना माहिती आहे ते किती वाईट आहे. त्यांनी तोंड काय सोलतं, पचन काय होतं, अरे राम राम, फारच वाईट. त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत मी एक बी चांगलं लग्न सोडलं नाही त्या परिसरातलं. पोट होतं ते. श्राद्ध, पिंडदान, ते तिरवी, कोणताही कार्यक्रम असो, आम्हाला जर पंगत चांगली दिसली समजा मी बसायचो, कारण भूकच तितकी लागायची. ते मेसपेक्षाही परवडलं व. पण ते अभ्यासक्रम झाला आणि शिकवायला आलो सोनारी नावाच्या गावात. तिथं एक दिवस 1 महिना झाला होता मला येऊन. मी म्हटलं का रे बाळू, एका पोराला म्हटलं मला खूप भूक लागली गड्या, काही आणलंय का तू डब्यात? तो म्हणे मग. त्यानं डबा आणला. मी उघडला, साजूक तुपात भिजलेली पुरणाची पोळी. एक घास तोडला, त्याला म्हटलं रे वा माझ्या आवडीची येतं. पुरणपोळीचा एक तुकडा, एक घास खाल्ला. त्याला म्हटलं किती छान बनवली रे आईनी पुरणपोळी, असं वाटते पूर्ण संपवून टाकावी. तो म्हणे खा ना तुम्ही. अरे म्हटलं मी तर पूर्ण खाईल बाबा, पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला, तो म्हणे तुम्ही खाओ, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. मला कुत्रा म्हटल्यावरही तुम्ही इतके हसू शकता. जमाना बदल गया. तुम्हाला त्या पोरांना काहीतरी चांगलं द्यावं लागणार आहे, सांभाळावं लागणार आहे, शिकवावं लागणार आहे. वैभवलक्ष्मीची पोथी वाचता वाचता जिचं आयुष्य चाललं, तिनं सत्प्रजा उत्पन्न करायचं स्वप्न पाहावं. श्रीमंत होण्याकरता पोथी वाचता या देशात. अरे पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्या घरात दान केल्या असत्या ना. ज्या वेळेला तुमची संस्कारिक मुलगी एखाद्या घरी नांदायला जाईल, या विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे कीर्तनात बसलेल्या महिलांना. तुमच्या पोरीचं लग्न लागेल, औक्षण कराल, तिचं पदरानं तिचे डोळे पुसाल, कोळाचा खळा तिच्या मुखात घालाल, लाड कोड कौतुक कराल, तोंडावरून चेहऱ्यावरून तिचा हात उताराल, नजर उताराल तिची, हाताला धरून तिला गाडीत बसवाल. एवढ्यावरती लेखबाय बिद्या करू नका. या सावद्यातली आई लेखबाय बिद्या करत असेल, त्यावेळेला गाडीत बसलेल्या नवरदेवाच्या आईला तुमच्या मुलीच्या सासरकडून आलेल्या महिलेला म्हटली पाहिजे, तुमच्या पोरीच्या सासूला म्हटली पाहिजे, ताई थोडा वेळ थांबा, जाऊ नका, मी घरात जाऊन आले, तुम्ही घरात पळत जा, कुठेही जाऊ नका, देवघरात जा. आणि वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला विश्वमाऊली ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा आणि तुमच्या लेकीच्या सासूच्या हातात द्या. तिला म्हणा, बाई ही गरीबाची पोरगी असेल या गावातली, पण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेख तुमच्या घराची सून होते. तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय माझी लेख थांबणार नाही. याला म्हणता आचार, याला म्हणता विचार. ही संस्काराची शिकवण आहे, घ्यावी लागेल तुम्हाला. मागे वळून पाहिलं तर ज्यांची ज्यांची मुलं मोठी झाली त्यांनी मोठी मुलं होण्याकरता पायाखाली खूप काहीतरी घेतलेलं आहे महाराज. तशी कोणाची पोरं मोठी होत नाही. महाराज तुम्ही का तुमच्या जीवनाला धन्यता देता? असं काय दिलं तुम्हाला तुमच्या परिवाराने की तुम्हाला तुमचा जन्म धन्य म्हणावा लागला? महाराज म्हटले काय दिलं? अहो जे कोणालाच मिळालं नाही ते मला मिळालं, म्हणून मी माझ्या परिवाराला धन्यता देतो. काहींचं जीवन कर्माने धन्य आहे, काहींचं जीवन जन्माने धन्य आहे, पण माझं जीवन जन्मानेही धन्य आहे आणि माझं जीवन कर्मानेही धन्य आहे. का धन्य आहे? धन्य माझा जन्म का धन्य आहे? त्याचं कारण तसं तर नामदेवरायांचा जन्मच भाग्याचा आहे. त्यावेळेला नामदेवरायांचा जन्म झाला त्यावेळेला गलूत टोपी घेऊन प्रत्यक्ष देव आला महाराज. त्याची प्रमाण आपल्याकडे 5 नामा झाला विठोबार शासी आला, विठोबार शासी आला, विठोबार शासी आला. 5 नामा झाला विठोबार शासी आला, विठोबार शासी आला, विठोबार शासी आला. 5 नामा झाला विठोबार शासी आला, विठोबार शासी आला, विठोबार शासी आला.
आमच्या घरामध्ये माझं बारसं झालं, नामदेवरांच्या परिवारातल्या मंडळींनी केलेल्या अभंगातलं हे प्रमाण आहे. पंचवर्ष नामा झाला विठो बारशासी आला. ज्याच्या घरी देव बारशाला येतो शेखर भाऊ, ज्याच्या घरी मुक्ताई प्रत्यक्ष बारशाला येते, पोरीच्या नामकरणाला येते, कन्येला आशीर्वाद द्यायला येते, इथं आईसाहेबांची शक्ती आहे. तसे माणसं बोलावा बरं तुम्ही. या बा आमच्या घरी कोण येतो घरामुच्या कशाला, तो कोबारे म्हटले काय ज्याचा त्याला नाही धंदा. इथं प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे. कोणी तशी मांडी घालत नाही, कोणी तसं कीर्तनाला येत नाही. पण जिथं संत येतात, तिथं सत महापुरुष येतात, तिथं सगळीच माणसं येतात. बोलायची गरज पडत नाही. चला 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 आपण जाऊया, तो आशीर्वाद देऊया, आशीर्वाद स्वीकारूया. देवाला नामदेवरांच्या बारशाला इतकं जन्म, इतकं जीवन भाग्याचं. नामदेवराय हळूहळू मोठे व्हायला लागले. त्या नामदेवरांच्या परिवारात भजनाचा वारसा आहे. कालांतराने नामदेवरांचा विवाह झाला. पण नामदेवराय विवाह झाल्यानंतर विवाहोत्तर कालावधी थोडीशी नामदेवरांवर नाराजी ओढवली आई वडिलांची. ती अशी होती, शिंप्याच्या कुळात जन्म घेऊन सुद्धा नामदेव महाराज ना कपडे विकायचं काम करायचे ना कपडे शिवायचं काम करायचे. प्रत्यक्ष त्याचा पुरावा असा आहे, शिवण्या टिपण्या नाही तुझे मन आमोची फजिती केली नाम्या. आई म्हणते नामदेवा शिंप्याच्या कुळात जन्माला आला, आमची फजिती केली का रे. जन्म आमच्या कुळात घेतो, नुसतं देवदेव करतो, हे कोण चालवेल. घर चालायला काही लागतं की नाही, अर्थ नावाचा पुरुषार्थ. अरे भजनही कर नामदेवा. पण देवाची सेवा करता करता प्रपंच सांभाळ, तुझ्या पोरांचं कसं होईल नामदेवा. नामदेव महाराज म्हणायचे आई काळजी करू नको, अगं देव आहे आपला पाठीराखा. तुझ्या हातचा नैवेद्य त्याला इतका आवडतो की तू मला रोज सांगतो जेवता जेवता काळजी करू नको नामदेवा, मी आहे तुझ्या पाठीशी. त्यावेळेला आईनं जनाबाईला पुढं करावं आणि जनाबाईला सांगायला लावावं, याला सांग जरा तो सहकार्य करतो का. मला असं वाटतं त्यावेळेला जनाबाईनं नामदेवरांना हे भांडण म्हणून दाखवलं असेल. तुम्ही त्याचा नाद धरू नका, त्यानं सगळ्यांचं चांगलंच केलं असं नाही. मग पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, त्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ, सका मनवीस त्यांचे नाशिबळ, जनी मने मी जाणे तुझा खेळ, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. आपल्या भांडणात सुद्धा आपली पोरं पावल्या खेळतात. तुमच्या भांडणात कोणी म्हटलं का श्री गणेशाय नमः, थांबा मावशी शिवाय देऊ नका, मला नमन करू द्या, होतं का आपल्या भांडणात. भांडणही करावं तर जनाबाईनं त्याच देवाशी चिल्लर चाललर माणसाची वाद घालू नये. काय माणसं यष्टीत भांडता, मी 75चा आहे, मी अरे ऐक ना, देणार अर्ध तिकीट आहे तुझे. बरं जाणं इथून मुक्ताईनगर, तरी तू म्हणतो मला फोकट घेऊन जा वारीला, कशाला गर्दी करून आला. तिथं मरणाची गर्दी आहे, 4 लाख लोकांनी दर्शन घेतलं मुक्ताबाईचं, तू चालला दिवा लावायला. नाही मला यात्रेला जायचंय. घरच्यांना पाठवत्या, तरुणांना मुलांना. यंदाची मुक्ताबाईची यात्रा तुम्ही पहा, थोडी यंग जनरेशन होतो महाराज. तरुण मुक्ताबाईचे वारकरी तरुण आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला तारून येणारं मुक्ताबाई नावाचं दैवत आहे. एकदा आईसाहेबांनी आपल्याला जर तळ हातावर घेतलं तर जगातली कोणतीच शक्ती आपल्याला परास्त करू शकत नाही. सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो, चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो. तसं हे बिघडलेलं जीवन देवाच्या चरणावर नेऊन घालायला
मुक्ताबाई सारखं दैवत लागतं, त्याशिवाय आपलं जीवन देवाकडे जाऊच शकत नाही महाराज. गुरुमीत देवाकडे जीवन जात नाही, विनयानं देवाकडे जीवन जात. मुक्ताबाईला प्रार्थना केल्यावर आपलं जीवन देवापर्यंत जातं, तसं नाही जात. विनय लागतो, श्रद्धा लागते, सेवा लागते. ज्यांनी ज्यांनी मुक्ताबाई या देवतेवर विश्वास ठेवला त्यांच्या जीवनाच्या मातीचं सोनं केलं मुक्ताबाईनं. आणि ज्यांनी मुक्ताबाईची अवहेलना केली, मुक्ताबाईवर विश्वास ठेवला नाही, सोन्याची माती केली मुक्ताबाईने. सोनं खळाळाला माती. का? श्रद्धा नाही ना तुमची, निष्ठा नाही ना तुमची. अरे ते रडल्याशिवाय माय लेकराले पाजत नाही. आपल्या आईचा स्वभाव आहे, ती विश्वाची आई आहे. तिची सेवा केल्याशिवाय, तिच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाला झुरण्याची पद्धत नाही आपल्या परंपरेत. आपली माय दिसायला काळी असेल पण माय तिच्या कासेतलं दूध आमच्याकडं अमृत आहे, ही भावना पाहिजे देवतेबद्दलची. पतिव्रत आहे जैसा व्रतार प्रमाण. याचं कुंकू लावलं ना त्याची शेवटपर्यंत. गरिबीतही त्याच्यासोबत, अपमानातही त्याच्यासोबत, आजारपणातही त्याच्यासोबत. नाही चांगलं होतं तोपर्यंत त्याच्यासोबत. आणि मग निघाली एक पद्धत. म्हणून व्यभिचारी भक्ती माणसानं केली की माणसाला घात होतो, त्रास होतो. जनाबाईचा इतका अधिकार ती नामदेवांनी समोर भांडण करायची. बघा यानं काय कोणाचं केलं, तुम्ही तुमचा प्रपंच सांभाळा जरा. नामदेव हसायचे, अगं भांडू नको माझ्या देवासोबत, वाद घालू नको. जनाबाईच्या वादातून एवढं शिकावं की वाद घालावं तो जनाबाई सारखा गावात नाही. ज्याला हौस आहे ना भांडायची, सावद्यात नाही. एकदा 307, 302 पुणे मुंबई कोणावर चांगली दाखल आहे त्यांच्यासोबत आपली जिरून घ्यावी एकदाची. इथंच सावद्यातलं वातावरण कशाला बिघडवायचं तिकडं. मारवाडी समाजात कधी मी रस्ते, मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो, कधीच वाद नाही. रस्त्यावर वाद नाही घातलं त्या माणसाने, भांडण नाही. ते एखाद्याचा गेमही करायचं झालं तर इतक्या शांततेत करतं की शेजाऱ्याला कळू देत नाही. शिकावं बिचारे, वाद नाही घालत रस्ता. एखादा शिव्या द्यायला लागतो. माझे अनेक मित्र आहे खोऱ्यात, अनेक वर्ग मित्र आहे. शिव्या द्यायला लागतो एखादा माणूस दारू पिऊन त्यांच्या दुकानात. आणि पोरग म्हणतो पप्पा ये मेरे को गाली दे रहा, पप्पा ये गाली दे रहा मेरे को. तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. गाली दे रहा नो, अबे देन देन बे. उसका खेत है ना रोड के बाहर, गांव के बाहर रोड पे 2 एकड़, रुकना जरा, पेट्रोल पंप डालना ना उसमें, 2 साल में तो बेचता हो. काय दूरदृष्टी असेल महाराज. सामान्य सोबत नाही. वाद घालणारीची सेवा इतकी मोठी होती की भांडण करणारी सोबत देव दळायला येत होता. जात्याच्या 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 ओ जात्याच्या मुखी घालीते ग मोत्याचे दानी. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे हे सावळ्या, नाही काही उणे. इतकं प्रेम होतं त्याचं भांडणावर. आणि लगेच जनाबाईनं नामदेवरांना आईचं त्या भांडणातून बाजूला न्यावून सांगावं. बरोबर आईची बाजू घेतली की नाही तुमची भांडणात, आता मी तुमच्या बाजूने, तुमचं भजन चालू ठेवा. काय ग जने, तू कधी आईची बाजू घेते कधी माझी बाजू. तुझी भूमिका काय स्पष्ट. तुम्ही सेवा करा, तुमच्या देव पाठीशी राहील. बघा किती सुंदर चरित्र आहे नामदेवरांचं. नामदेवरांवरचा राग, नामदेवरांवरचा द्वेष हळूहळू वाढत गेला. नगरीतही वाढत गेला आणि घरातही वाढत गेला. माणूस बाहेरच्या लोकांशी सामना करू शकतो, पण घरातली माणसं ज्या वेळेला माणसाच्या विरोधात जातात त्यावेळेला मनुष्याचे मानसिक खच्चीकरण होतं की यांच्याकडून मला या अपेक्षा नव्हती गड्या. अगं आई तू जरा स्वस्त राहा, देव आहे पाठीशी आपल्या. रडायची आई, आमुची फजिती केली नाम्या, आमुची फजिती केली नाम्या. दामाशेठी समजवायची होईल काहीतरी चांगलं. एक दिवस नामदेवरांची आई नामदेवरांशी बोलते, आमची फजिती केली. तेवढ्यात राजाबाईंनी, नामदेवरांची पत्नी, त्यांनी धुणं भरलं टोपल्यात, कपडे घेतले, सगळे चंद्रभागेला गेल्या कपडे धुवायला. ते कपडे धुवायला गेल्यानंतर आता तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, हे जीवन आहे ज्ञानोबारांच्या भाषेत नामदेवरांच्या भार्येचं, पत्नीचं.
कुलाचार जोपासणारी स्त्री, परमार्थ पतीच्या जीवनामध्ये घडावा असं जर नारीला वाटत असेल तर तिनं राजाबाई व्हावं, नवऱ्यापेक्षाही जास्त सहन करावं. फार बळबळ 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 आपलं काय त्याला जगाला सांगत बसू नये. ते त्याच्या प्रारब्धानं घडतंय, काय घडायचं आपल्या मालकाच्या तू सांगायचं नाही. राजाबाई स्थितप्रज्ञा, ऐकून घ्यायचे, कधी एका शब्दानं सासूला दुखवलं नाही. भजन करायचे सासूसोबत. गोनाई राजाई दोघी सासू सुना असं वर्णन नाही भजनाचं. दोघी सासू सुना सोबत भजन करत होत्या वारकरी संप्रदायात. निदान सोबत दोघी सासू सुनांनी हरिपाठ जरी घेतला तरी खूप झालं. 9 दिवसाचे नवरात्रीचे उपवास करणारी बाई सासूपुढं रागानं ताट लोटते. बबलू भाऊ सांगा आता कोणती आई कृपा करेल हिच्यावर? तू रागानं ताट लोटून राहिली. नाही म्हणे 9 दिवसाचे उपवास आहे माझे. हो हो, तुला आता मरीमायनच तारलं तर आहे, नाही तर काही आपला ताळामेळ नाही इकडे. काय ऐकायला तयार नाही. मी एक दिवस माझ्या बायकोला म्हटलं आवर पटकन, मला कथेला जायचंय. ते म्हणे काय काय आवरू? भांडे आवरू, पोर आवरू, सामान आवरू, इन्स्ट्रुमेंट आवरू, काय आवरू? म्हटलं तोंडावर फक्त, बाकीचं मी बी आवरू शकतो हे, पण तेही कोणी आवरायला तयार नाही. आज मोठं कठीण आहे ते. एक दिवस मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. त्याची बायको फरशी पुसत होती. तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईने मला पोछा फेकून मारला. दुसरं शर्ट होतं ते, डाग पडला माझ्या शर्टला. मी त्या बाईकडे पाहत होतो, ती बाई माझ्याकडे पाहत होती. ती बाई मला दुसरं काही मारायला शोधत होती. पण मी हुशार माणूस, बाहेर पडलो घराच्या. बाहेर येऊन तिच्या नवऱ्याला फोन लावला. म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची, अशी बायको तुम्ही सांभाळू शकता? तो म्हणे काय झालं रे? म्हटलं तिनं पोछा फेकून मारला मला. तो म्हणे तुम्हाला? म्हटलं हो. तो म्हणे तिला काही लाज, तिला काही अक्कल, तिला काही शरम? म्हटलं हे तू तिला जाऊन विचार ना. तो म्हणे तुम्ही फोन कट करा, महाराज मला घरी पोहोचू द्या. मी त्याला पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन केला. म्हटलं भाऊ पोहोचले नाही तुम्ही? तो म्हणे मी पोहोचलो. म्हटलं कुठेही तुम्ही? मी दारातच उभा आहे म्हणे. महाराज अहो म्हटलं घरात जा ना. कसा जाऊ म्हणे, फरशी अजून ओली आहे हो. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. कीर्तन ऐकायला सुद्धा कापऱ्याच्या बुद्धीची माणसं पाहिजे. काही ना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असता. काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. आता काय जन्म घेतात तिच्या पोटी. सांगायच्या अगोदर माणसं असली पाहिजे, विनोद व्हायच्या अगोदर. मी एका माणसाला सहज म्हटलं तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे खूप तयार आहे. म्हटलं ते समोर रामभाऊ उभे, त्यांना आवाज द्या. तो म्हणे रामभाऊ कम हिअर. लगेच रामभाऊ जवळ आले. म्हटलं काय तुमचं इंग्रजी तयार आहे राव? आता बोलावलेलं रामभाऊला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पण डोकेबाज होता. बहुतेक सावध्यातला असावा. जिथं रामभाऊ होता तिथं तो बहादर गेला. याला म्हणतात श्रोता. अरे बापरे. विनोद सांगायच्या अगोदर माणसं असावी. एखादा माणूस आपली टिंगल करून जातो तरी कळत नाही याचं बोलणं कोण्या उद्देशाचं आहे. किती सांगू तुम्हाला. आता ते तुमचे चेहरे जरा फ्रेश दिसले की मला बरं वाटतं. जरा एकदम सिरियस कीर्तन ऐकून नये. काही काही माणसं एकदम सिरियस, जीवनात हसत नाही कधी. त्यांच्या उभ्या आयुष्यात चालताना सिरियस, बसताना सिरियस, बोलताना सिरियस. आट्याकीन तुला एखाद्या दिवशी जरा हायशी झाली हे वेळोवेळी मिळतं का? परमार्थ हसण्याकरताय अख्ख्या जगाचं पाप डोक्यात घेऊन अंतःकरणात घेऊन बसला. आनंद साजरा करा. नाही स्वच्छंदी विहार करावं भक्तीमध्ये माणसानं. अंतःकरणात द्वेषाची, तिरस्काराची, मत्सराची, कामाची, क्रोधाची, विटाळशीची भावना नसली का मनुष्य देवाला कायम हसवत ठेवतो. याच देही गडे देवाचे वदना. याच देही गडे देवाचे वदना. याच देही गडे देवाचे वदना.
मंदिरम आद्यम खलु धर्म साधनम, हेच साधन आहे देवापर्यंत जायला. श्रुती माता म्हणते याची देही घडे देवाचे भजन. खुश राहायचं, आनंद साजरा करायचा. आम्ही आनंद, तुम्हाला आनंद कशाला म्हणता तुम्ही पूजनीय महाराजांना बाबांना विचारा. 22 जानेवारीला आम्ही सोबत होतो अयोध्येला. देशातल्या 7,000 लोकांमध्ये महात्म्यांमध्ये आम्हाला शोधत होतो. मी तर महाराजांच्या दोघांच्या मध्ये घुसलो. इकडून पूजनीय जनार्दन हरी महाराजांचं कवच आणि तिकडून गुरुवारी हरणे बाबांचं कवच, आणि मध्ये मी. सगळ्यात उशिरा आलो होतो मी अयोध्येत सगळ्यात, कारण मी दुबईहून आलो होतो तिथं. माझं काही आय कार्ड नाही, काहीच नाही. पण म्हटलं आपलं मोठं आय कार्ड जवळ आहे. हे दोघं जण आत गेले म्हणजे आपण गेलो. आणि आपल्याला ती सवय होती थोडीशी की मी म्हटलं एक तर मी जाणार नाही तर यांनाही जाऊ देणार नाही दोघांना. त्याच्यामुळे मी यांच्या सोबतच होतो. तिथून म्हटलं माघारी यायचं म्हटल्यावर सोपं आहे का ते? अहो पण काय प्रभू श्रीरामाची कृपा असते. तुम्हाला वैभव सांगता आपल्या भागांचं. पूजनीय जनार्दन हरी महाराजांना बघून, पूजनीय गुरुवारी हरणे बाबांना आणि आमचा तो ताफा बघून आमचा आय कार्ड सुद्धा कोणी पाहिलं नाही. आय कार्ड देशातली जगातली सगळ्यात म्हणजे Z+ एका माणसाला सुरक्षा असते मोदीजींना. त्या प्रधानमंत्र्याला आहेत, मोहनजी भागवतांना वगैरे वगैरे त्यांच्या टीमनुसार जे काय असेल ते. पण एका व्यक्तीकरता इतकी यंत्रणा, आणि त्या 7,000 लोकांकरता त्या यंत्रणेच्या पुढचं पाऊल त्यांनी त्यावेळेस टाकलं होतं. कारण संवेदनशील वातावरण सगळं. आणि ती मंडळी आम्हाला पाहत होती. म्हटलं या आईसाहेबांची कृपा असते बघा. म्हणून मोठ्याच्या सहवासात राहा, माणूस मोठा होतो. संगत करे बळे की तो बळत बळत जाय. कोणासोबत राहून राहिलो याचाही विचार नाही लोकांना. फलित व्हावं आयुष्याचं काहीतरी. मोठ्याजवळ बसल्याने मनुष्य मोठा होतो, त्याला काहीतरी शिकायला मिळतं. चला, वेळीची मर्यादा आहे. मी काही तारीख घेताना शेखर बा आपलं काही ठरलंय का पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं काही? ती एक चरण झालं आपलं झालं. कारण एकच चरण आपलं नैमित्तिक आहे, त्या कीर्तनाच्या उपयोगाचं आहे, त्या वेळेच्या प्रसंगाच्या हक्काचं आहे. आपल्याला साधू संतांच्या आशीर्वादही घ्यायचे, त्यामुळं फाळ नाही. महाराजांच्या जीवनातली ती कथा सांगतो, महाराजांची भूमिका सांगतो अभंगाची, आणि सेवा संपवतो. नामदेवराय बाहेर निघून गेले आणि राजाबाई कपडे धुवायला गेल्या चंद्रभागेवर. कपडे धुवायला गेल्यानंतर चंद्रभागेत अनेक महिला पंढरपुरातल्या कपडे धुत होत्या. आणि ती नामदेवरायांची भार्या मात्र त्या महिलांमध्ये कपडे धुत नाही. ती जरा मध्ये गेली कपडे धुवायला, लांब गेली. मग तिथं एक कमळजा नावाची स्त्री आहे, परिसा भागवताची पत्नी. ती कमळजा आणि राजाबाई दोन्ही मैत्रिणी चांगल्या. तिनं पाहिलं फार लांब गेली राजी. आज प्रेमानं राजाबाई म्हणावं, राजी म्हणावं तिला. आवाज येते का रे राजे? अरे इकडे इतकं लांब गेली. पण ते ऐकून न ऐकल्यासारखं करायची. ती म्हणे आता आपणच जाऊ तिच्या जवळ. कमळदा राजाबाई जवळ आली. आणि राजाबाई किती महिला आहे तिकडे, तुम्ही एकट्या धुणं धुवायला आले इकडे, तुम्हाला कसं करमतं इकडं? तुमचं मन कसं लागतं एकटीचं? तुम्हाला त्रास होईल, आम्ही मदत करू तुम्हाला. तुम्हाला देवाचेही कपडे धुवावे लागतात, स्वच्छ करावे लागतात, द्या आमच्याकडं. त्यावेळेला राजाबाईने दिलेलं उत्तर आहे, कमळजे कपडे धुवायला आणले असते तर नक्की तुझ्याजवळ दिले असते. मी कपडे नाही आणले धुवायला. मग काय आणलं होतं? सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी. सुंब म्हणजे नारळाची दोरी. ज्याच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोळा आहे आणि ज्याच्या कमरेला रक्त्याचं लंगोट आहे, नामा वाळवंटी कीर्तन करी. रक्त आहे माझ्या नवऱ्याला. आज दिसाला नामदेवरायांचा फोटो चांगला दिसतो, चांगली भरजरी काठाची पदराची धोतर पागोटी. पण गाथा वाचल्यावर असं काही दिसत नाही प्रमाणात. अरे राम राम, मला माफ कर राजे, तुझी चेष्टा केली नाही बरं का मी. कोणा गरीबाची चेष्टा करू नये महाराज. गरिबी श्रीमंती हा प्रारब्धाचा विषय. अमीर होते माणसं रोडवर आले, फकीर होते माणसं करोडपती झाले. कधी कोणाच्या दारात पडल ती लक्ष्मी सांगता येत नाही. दुपारची सावली येते ती काय तुमच्या माझ्या बापदादीची जागीरदारी मालकीन थोडीच आहे, ती देवाची मालकीन आहे. गुरमी आली ना अशी कडकडनं निघून जाते ती. काही लोकांच्या घरात धावती ती बिचारी हत्तीच्या पावलानं. तशीच नाही. ते कमळाचा म्हणे मला माफ कर, तुझी चेष्टा मी करण्याकरता विचारलं नाही.
पण तू माझ्या टोपल्याकडे लक्ष ठेव धुण्याच्या, मी घरी जाऊन येते. ती घरी पळत गेली. तिच्या नवऱ्याला लक्ष्मीच्या उपासनेनं परीस मिळालेलं होतं. परीस परीस माहिती आहे तुम्हाला काय करतो परीस? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय करतो परीस? लोहाचे कनक होय परी हे सामर्थ्य परीसीच आहे. लोखंडाचं सोनं करणं हा स्वभाव परीसाचा आहे. तो परीस आणला बोतीनं आणि नामदेवरांच्या पत्नीच्या हातात दिला. घे. काय? अगं म्हणे परीस आहे परीस, लोखंडाचं सोनं करतो. तुझ्या नवऱ्याला घालायला कपडे नाही राजे, तुला काही शरमही वाटू नये, जरा कदर कर मालकाची. अगं जा, लोखंडाचं सोनं होईल. हातातला परीस लगेच परत केला. आमचा नवरा स्वाभिमानी आहे, तो बिना कष्टाचं कोणाचं काही घेणार नाही. मला माझा नवरा रागवेल, मालकाचा राग मला सहन होणार नाही, आम्हाला नको. तिनं हात जोडले आणि पुढचं वाक्य बोलता बरोबर राजाबाईनं परीस हातात घेतला. ते म्हणे राजे तुमच्याकरता घेऊ नको, पण तुम्हालाच जर घालायला कपडे नाही तर तुमच्या घरचा तर नैवेद्य जातो देवाला, मग देवाला खायला काय देता तुम्ही? म्हणे गोड भात आहे 5 दिवस झाले. अगं जगाचा मालक जगन्नियंता परमात्मा उपवाशी आहे, गोड भातावर ठेवते भगवंताला. घे राजे, अगं मी सखी आहे तुझी, स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं, घे बाई. तिनं घेतला. तो परिसंग घरी आली. आनंद, आज चांगलं होईल आता परिसाला. पण घरात आल्यावर धुण्याचं टोपलं खाली ठेवलं. राजाबाई रडायला लागल्या. फैसपूरकर सावदेकर परिसाला लावायला लोखंड सुद्धा नामदेवरांच्या घरात शिल्लक नव्हतं. फक्त शिंप्याच्या कुळात जन्म घेतला होता म्हणून सुया विकता आल्या नव्हत्या. त्या सुया होत्या आणि त्या सुयाच लावल्या परिसाला. त्या पिवळ्या दम झाल्या. अरे सोनं झालं. सोनार दादाकडे काही पैसे घेतले. तिकडून येताना मसाल्याचे पदार्थ, तूप, काही भाज्या, दही, दूध, ताक जे काय लागतं ते सगळं आणलं. दुपारचं भजन करायला नामदेवराय गाभाऱ्यात मंदिरात गेलेले. घरी आलं तर राजाबाईंनी सगळं स्वयंपाक तयार करून ठेवलेला. नामदेवराय दारातून आवाज द्यायचे, राजे नैवेद्य झाला का? झाला मालक. ताट घेऊन आली बाहेर. चेहऱ्यावरचं तिचे समाधान पाहिलं. खूपच खुश होती आज. नामदेवरांनी ते ताट हातात घेतलं, झाकण ताटावर. पांडुरंगाच्या मंदिरात गेले, ठेवलं ताट. एक अभंग म्हणायचे नामदेवराय, केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा, पांडुरंगा अच्युत वामना दशरथ नंदन, जेवी तू बा कृष्णा पांडुरंगा. पुढं कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा. अरे जेव बाबा. 3 चरण म्हटले. ज्यांनी पांडुरंगाला नैवेद्य दाखवलाय तिथली पद्धत अशी आहे, आपली नजर पदार्थावर पडू नये, फक्त देवानं ते पदार्थ पाहावे. आपलं दृश्य पडू नये, देवाच्या अगोदर आपली नजर अन्नावर नसावी. तिथं नैवेद्य तसा दाखवला जातो पंढरपूरला. मलाही पांडुरंगाचं नैवेद्य घेऊन जाण्याचं भाग्य मिळालं. मी पाहिली ती पद्धत नैवेद्य दाखवण्याची. असा नैवेद्य ओघळा केला जातो. नामदेवरांनी तो नैवेद्य शेवटचं चरण म्हणण्याच्या अगोदर ओघळा केला. ताट घरूनच जरा वजनदार लागत होतं. नजरेला आमरस पुरणपोळी दृष्टी पडता बरोबर नामदेवरांनी उघडलेलं ताट झाकलं. ज्याच्या घरी कालपर्यंत गुळ भात बनतो त्याच्या घरी आज नैवेद्य कसा? इतके पदार्थ हे खाऊ द्यायचं नाही देवाला. कारण नियम असा आहे, सज्जना संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये, दुर्जनाचा गोळ घास. सज्जनाच्या घरचं अन्न मागून खावं, दुर्जनाचं नाही. यानं अनिती केली आयुष्यभर, लोकांना फसवलं, गोरगरिबाचं अन्न गोळा केलं आणि आपल्याला पंचपक्वानाची पंगत ठेवली.
काही काहीच्या दारात रांगा लावून जेवण करतात माणसं, उजरेगिरी, आम्ही आलो आम्ही आलो आम्ही आलो. अरे काय त्याच्या दारात जातो जेवायला? हे पापातलं नाही. एखाद्यानं बिचारानं कर्ज काढून पोरीचं लग्न केलंय, माळकऱ्यानं त्याच्या दारात जा. तुझी फॉर्च्युनर तुझी इनोवा त्याच्या दारात लाव. ज्याच्या घरात झुकून जावं लागतं त्याच्या घरात जा. त्यानं तुला पाहिलं की त्याला असं वाटेल देव आला माझ्या घरी, देव. या जेवू नका, नुसती भाजीची बादली हातात घ्या आणि 5-7 पानं वाढा त्याच्या पोरीच्या लग्नात आणि त्याला म्हणावं काका खूप जेवली माणसं, तुम्हाला समजलं अन्नाची न पुराली, 2-4 भाताचे शेतं घ्या मुखात घाला, तुमचं अंतःकरण पवित्र होईल. आणि त्याला सांगा खूप छान झाला स्वयंपाक, खरं कन्नादानाचं फळ बिचारायला त्याला भेटेल. इथं माणसं श्रीमंताच्या दारात नाही नाही खूप पकवान नाही. अरे पण आले कोण्या पैशातून? पापाचा पैसा आहे तो. काय करतं त्या पदार्थाला? अन्नात आणि प्रसादात फरक आहे. असं आहे, खाऊ द्यायचं नाही. घरी आणलं बुवा ताट नामदेवरांनी, आणि घरी आणता बरोबर राजाबाईला आवाज दिला, राजे. नवऱ्याचा रागातला आवाज राजाबाईनं ओळखला, मालकाला राग आलाय, पळतच बाहेर आल्या. मालक हे ताट कोणाच्या घरचं आहे? आपल्याच आहे. खोटं बोलू नको राजे, हे ताट कोणाच्या घरचं नैवेद्याचं, पदार्थ कुठून आणले? हे आपलेच आहे, तुला माझी शपथ आहे. रडायला लागली, पाय धरले नवऱ्याचे. त्या कमळ जन्माला तू परीस दिला त्याच्यातून. अरे राम राम. आण परीस. कुठे आण? घरात गेलीन परीस आणला, हातात घेतला, ताट घे. तिथून धूम ठोकली, पळत सुटली तर चंद्रभागेत. हात मागे केला, अंगात जितकी ताकद होती ताकदीने शिपुरी चंद्रभागेत फेकून दिला. फेकून दिला चंद्रभागेत. वेगळा अख्ख्या पंढरपुरात बातमी पसरली. व तो परीस नुसता चंद्रभागेत जाता बरोबर तर माणसं सांगायला गेले त्या परीसा भागवताच्या घरी, तुमची वस्तू गेली हो. पहा लोक कठीण आहे. तुम्हाला गेली, पण त्यांच्याकडे कशी गेली? बायकोनं सांगितलं मीच दिली होती म्हणे. अख्खा ताफा घेऊन भांडायला नामदेवरांच्या घरात. साधू म्हणून घेता स्वतःला. आमची वस्तू कुठे? खोटं बोलू नका, नाटक करताय तुम्ही. पाण्यात परीस फेकल्याचं. अहो आवडला असेल ठेवून घ्या. हा दानशुरे परीसा भागवत, खोटं काय बोलता? असं या पठ्ठ्याचं नावच परीसात आहे. आम्हाला काय गरज आहे परीसाची? पण तुमच्यासारख्या साधूवर नगरानं विश्वास ठेवावा. देवदेव करता, देव जेवायला आल्याचं नाटक करता आणि आमचा परीस पचवता. नामदेवरांना भांडण येत नाही, पण भांडणात PhD केलेली बाई त्या घरात राहत होती. जनाबाई PhD एकदम, कसं भांडण करू शकत नाही. नामदेवराय जनाबाई म्हणत तुम्ही फक्त सरका बाजूला. याची जर एका शब्दात जिरवली नाही मी त्याची जिरवली तर हा कुठं काढला? नामदेवराय म्हटले अगं त्याची वस्तू फेकली आपण, तू त्याच्याशी वाद घालतो. थांब जरा, तुमची वस्तू पाहिजे ना? हो चला. अख्खं नगर चंद्रभागेजवळ मारा. आता असं काही नवीन असलं की लोक पूर्ण नगरी चंद्रभागेत, अख्खं पंढरपूर. नामदेवरांनी बगलबंदी काढली, चंद्रभागेत उडी घेतली महाराज. राजाबाई रडत होत्या, पांडुरंगाजवळ गेल्या आणि पंढरीनाथाला म्हणता, पंढरीच्या विठुराया कधी आले नाही तुझ्याकडे मी, पण आज याद राख, माझ्या नवऱ्याच्या केसालाही जर धक्का लागला, तुला जर पंढरपुरात नादूस दिलं तर नावाची राजी म्हणू नको. माझ्या नवऱ्यानं सेवा केली देवा तुझी, माझ्या नवऱ्याला जर काही झालं ना, तू याद राख, तुला इथून काढून देईल मी पंढरपुरात. लटलट कापत होती मूर्ती, तिच्या हातचं जेवला होता बाबा. मग इथं नामदेवराय आत गेले. नामदेवरायांचा स्पर्श त्या दगडांना झाला, वाळूच्या कणांना झाला. तुम्हाला सुंदर नामदेवरायांच्या आरतीतलं प्रमाण म्हणून दाखवतो. काय परिणाम झाला त्या नामदेवरायांच्या हाताचा. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंटी परिस केली, प्रत्यक्ष प्रचिती वाळवंट परिस केली, प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंटी परिस केली, प्रत्यक्ष प्रचिती वाळवंट केली. हरपली विषमता, देव
देह बुद्धी पालटली आपले विश्वमाता देह बुद्धी पालटली जय जयाजी भक्तराया जीवलग नामाया आरती ओवाळीचा चित्त पालटे का प्रत्यक्ष वाळवंट परिसाचं झालं, पूर्ण वाळवंट. संप्रदायातला सगळ्यात मोठा प्रसंग आहे. नगर पाहायला लागलं होतं, परिसा भागवती परिसाची भूमी पाहायला लागला. नामदेव आहे त्यातला एक परिस उचलला आणि परिसा भागवताच्या हातात दिला. आणि उरलेले सगळे परिस ती राजाबाई तिथं आलेली. नामदेव म्हटले तुला परिस पाहिजे ना, उचल यातला. अगं परिस पाहिजे होता तर याच्याकडे जायची काय गरज होती, आपल्याकडे कारखाना आहे त्या परिसाचा. ती म्हणे मालक एक परीस जर माझ्या नवऱ्याला चंद्रभागेत उडी घ्यायला लावत असेल तर काय करू मी या परिसाला. आता माझा परिसासारखा मालकच मला जीवनभर जोपासायचा, मला काही नको. हे प्रत्यक्ष प्रतीती आली. जेव्हा झाला नामदेवरायांचा. नामदेवरायांचा उदो करायला लागली सगळी मंडळी. नामदेवराय देव तुमच्या सहकार्याला धावून आला. कोणतं पुण्य केलं हो असं की तुमच्यावर आलेला आळ देवानं निरसवला. नामदेवरांनी दिलेलं उत्तर आहे हे पुण्य माझं नाही, आमचं भाग्य आहे. आमच्या वाडवडिलांनी या भगवान पंढरीनाथाची सेवा केली आणि त्या कुळात माझा जन्म झाला. हे जी प्रतीती आज आली आणि जो जयघोष झाला हा माझा नाही, माझ्या पूर्वजांचा आहे. मी माझ्या पूर्वजांना धन्य म्हटलं पाहिजे. नामदेवराय बोलतात सेवेला निवडलेल्या अभंगाचं, वंशजांचं, पूर्वजांचं, स्वतःच्या जन्माच्या धन्यतेचं पहिलं चरण. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. हॅलो. धन्य विष्णुदास स्वामी माझा, धन्य विष्णुदास स्वामी माझा, कामधाम माझे विठोबाचे पायी, कामधाम माझे विठोबाचे धन्य विष्णुदास स्वामी माझा, धन्य विष्णुदास स्वामी माझा, कामधाम माझे विठोबाचे पायी, कामधाम माझे विठोबाचे पायी. जीवनाच्या सर्वोच्च परीक्षेत जर जगाचा मालक मला पास करत असेल, माझ्यावर आलेला आळ जर देऊ स्वतः त्या आळाचं निरसन करत असेल, माझ्या सहकार्याला धावत असेल, माझ्या हातातली ऊर्जा प्रत्यक्ष परिसापर्यंत घेऊन जात असेल तर हे माझं नाही. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. आमचे वडील विष्णुदास झाले, त्यांनी सेवा केली, सेवेनं देव ऋणी झाला. आता आम्ही ठरवलं जर आमच्या अडचणीत, आमच्या संकटात देव आम्हाला धावून येत असेल तर कामधाम माझे केशवाचे पायी. आता आमचं कामही पांडुरंग परमात्मा आणि आमचं जीवनातलं सर्वोच्च धामही पांडुरंग परमात्मा. दीन निशी पायी हरपलो. आता आम्ही दिवस आहे की रात्र आहे हे पाहणार नाही आणि दिवस रात्र हरवून त्या पांडुरंगाचं भजन करू, हाच आमच्या जन्माचा हेतू असेल. जर इतका पवित्र जन्म झाला असेल तर तो जन्म सार्थकी नेण्याकरता इथून पुढचा काळ किती धन्यता दिली महाराजांनी. बघा नामदेवराय म्हटले शुक सनकाधिक जेणे सुखी झाले. शुकाचार्यांसारखं ना वनात जावं लागलं ना आईच्या गर्भात 12 वर्ष राहावं लागलं.
सनकादिक महामुनी सनत सनातन सनंदन सनत कुमार 1000 वर्षाचं आयुष्य, पण छोटी छोटी मुलं म्हणून जीवन जगले. हरिशरण मंत्राचा जप केला ना, आम्हाला कोणता जप करावा लागला ना, कोणत्या वनात जाऊन उपासना करावी लागली. पण तेही सुख राहिले माझे मनी. केवळ माझ्या पित्यानं देवाला जेवू घातलं, सेवा केली सोजवड देवाची, त्याचा परिणाम असा झाला की देव माझ्या मदतीला धावून आला. म्हणून आता कामधाम माझे केशवाचे पायी दीननिशी पायी हरपलू. गुरुवर्य शारंगधर महाराज गोळेगावकर नेहमी नामदेवरायांचं चरित्र त्यांच्या कीर्तनात सांगतात. माझ्या सगळ्यात आवडीचे संत नामदेवराय आहेत म्हणतात. का? अरे नामदेवरायांचं एक चरित्र आपल्याला जगायला बळ देतं. कायम वक्तेबाबाई सांगायचे, शारंगधर महाराज गोळेगावकर सांगायचे, आजही सांगतात. मुक्ताबाईचा समाधी सोहळा कोणी आपल्याला लिहून दिला? ज्ञानोबाईंचा समाधी सोहळा कोणी सांगितला? हे सगळी प्रमाणं अहो किती सांगितलं. दशरथ हे मारिला तोची होता मास. दशरथानं मारला तो महिना होता देवाच्या जन्माचा. दशरथानं कोणाला मारलं? श्रावणाला. तो महिना दाखवण्याकरता उच्चार कोण्या शब्दाचा केला? काय प्रगल्भता असेल नामदेवरायांच्या विचाराची. पण हे सगळं नामदेवराय म्हटलं आम्हाला मिळालं, याला कारण आमचे पूर्वज आहेत. आमच्या या कुलाचार जोपासणाऱ्या मंडळींनी पांडुरंगाच्या सेवेनं माझ्या वडिलांची मिराशिगा दिवा हे सेवा घडते. आमच्या वाडवडिलांनी हे केलं. नामदेवराय काही एका जन्मातली देवाची सोबती आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, नुसतं 4च नाही, जे जे अवतार झाले देवाचे तिथं नामदेवराय सोबत आहेत. कृत त्रेता द्वापार कली, कधी उद्धव, कधी प्रल्हाद, कधी तुकोबराय आहे, कधी नामदेवराय. हे नामदेवरायांचे अवतार आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. धन्य विष्णुदास स्वामी माझा. 10 वाजले आणि अधिक वेळ विस्तार करणं, तुमचा सहनशीलतेचा अंत पाहणं मलाही काही उचित वाटणार नाही. मला असं वाटतं आपली ही सेवा भगवंताच्या दिशेनं जावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मुलाबाळांचं जीवन धन्य व्हावं याकरता तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा याला आपल्या जीवनात कलशस्थानी माना. मुक्ताबाईसारखं दैवत आपल्या हाताला आलं. काळ मोठा बिकट आहे सावदेकर. सोशल मीडियाचं असं माध्यम आपल्या घरी आलं की ते आपल्याला काहीच करू देत नाही. काही काहींच्या घरातली सकाळी टी व्ही चालू होते तर सगळे झोपल्यावर सुद्धा टी व्ही चालू राहते. जो सकाळी पहिल्यांदा उठीन तेव्हा तर टी व्ही बंद होते. पूर्वी माणसं लाईट बंद केल्यावर झोपायची, आता माणसं नेट बंद केल्याशिवाय झोपत नाही. काळ आहे तो. बरं चांगलं होतं टी व्हीत, आता काही पाहण्यासारखं राहिलं. 20 वर्षा अगोदर 10 वर्षा अगोदर टी व्ही चांगली होती. राजेश भाऊ माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्यांना जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात, म्हणजे सवय लागते माणसाला. मी घरी आलो शाळेतून की माझे वडील मला म्हणायचे, बाबू टी व्ही लाव. बरं टी व्ही लावायची. चित्र नाही टी व्हीत. 6:30 वाजलेला 7 वाजेला बातम्या लागायच्या. 6:30 पासूनच माणसं टी व्ही पुढे बसायची. चित्र नाही. आमच्या वडिलांनी मला असं वरती सोडून द्यावं. मी त्यावेळेला माझ्या घरावरच्या टी व्हीचा अँटिना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 जळगाव. आणि वरून खाली विचारायचं आमच्या चुलत भावाला, कारण भाऊ आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या, पण तू हार मानू नको, चित्र येईन म्हणजे येईन. ते फिरवता फिरवता चित्र येईल. पण त्यावेळेला येणारं चित्र आनंद देणार होतं. मी प्रामाणिकतेनं सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. 6:30 वाजले कबीर महाराजांची अभंग यायची टी व्हीला. ओ भैया भैया रे, ओ भैया भैया गाडीवाला गाडीवाला, ओ गाडीवाला धीरे हाँक रे, धीरे से गाड़ी हाँक रे, गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, हाकने वाला चैला चबीला, बैठने वाला लाल. ओ भैया, ओ मोरे भैया, भैया 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 गाडीवाला गाडीवाला. कीर्तन नाही ते दूरदर्शन आहे. यायचं की नाही ऐकायला? 5-7 वर्ष गेले गाणं बदललं. गाणं वाजवत होतं, चल रे सरजा चल रे राजा, अरे बिगी बिगी डौलाना डौलाना, नगाव मोठावरच गाणं, काळ्या माती
मातीत मातीत ती पण चालते ही काळी आई. यायचं की नाही? आता टीव्हीत बैल कधी दिसेल तर शपथ आहे. आता बैल एकाच ठिकाणी शिल्लक आहे. त्या ताई म्हणतात पाटलाचा. ताईंचा परिचय तुम्हाला राव. थोर समाजसेविका आहे ते आपल्या राज्यातल्या ताई म्हणजे आपलं वैभव आहे ते महाराष्ट्राचं. आता बैल राहिलं नाही टीव्हीला. आता काय. आणि त्या पोरांना आपल्याला त्या जमान्यात हे सगळं द्यायचंय. म्हणून त्यांना जर हे शिकवायचं असेल तर तुम्हाला इकडे आणावं लागेल. त्यांनी तुम्हाला धन्यता द्यावी. नाही नाही माझी आई एकादशीचं व्रत करते, माझा वडील मुक्ताईची वारी करतो, माझा बाप मुक्ताबाई सोबत मुक्ताईच्या पालखी सोबत पंढरीला जातो. आमच्या घरातली वारी कधी डगमगली नाही, पडली नाही. आमच्या घरात गाथा ज्ञानेश्वरीशिवाय समाधान नाही. आमच्या घरात मृदंग वाजल्याशिवाय, टाळ वाजल्याशिवाय संध्याकाळ होत नाही. धूप दीप नैवेद्याशिवाय जीवनाची दिवसाची सुरुवात होत नाही. लक्ष्मी पाणी भरेल तुमच्या घरी. एवढं करा. गरज आहे याची. आपल्या मुलांना संस्कारित करण्याकरता करा. तुम्हाला एका मिनिटात रामायणात नेतून परत आणतो. सीतामाईला सगळ्यांनीच त्यागलं, सगळ्यांनी, पण संततीने सांभाळलं. जिनं 6 महिने अशोक वाटिकेत, ज्या रावणाच्या वाटिकेत शोक राहत नाही तिथंही न शोक केला. वासुकीच्या वनी सीता शोक करी. अशोक वाटिकेत सुद्धा देवाच्या विरहाचा जिनं शोक केला. त्या सीतामाईचं स्वागत कसं व्हायला पाहिजे होतं अयोध्येत. पण माघारी आली. 1 दिवसाचं स्वागत हो, विजयादशमीचं. पुन्हा सहन करणारीला त्रास, इतका त्रास की लखनजी सोडायला गेले आणि सांगितलं वहिनी, आपल्या परंपरेत मोठ्या भावाच्या पत्नीला वहिनी म्हणतात, जिला प्रत्यक्ष माऊलीचा दर्जा आहे, जी प्रत्यक्ष आई आहे. मी तुमचे डोहाळे पुरवायला नाही, तुम्हाला कायमचं सोडून द्यायला आलोय. लखनजी एकदा सांगितलं तरी असतो मला घरी. ओगळ्या डोळ्यानं ती अयोध्या पाहिली असती. रघुकुल राहू, रघुकुल मणी, त्या रघुकुलाचं दर्शन घेतलं असतं. अवधपुरी रघुकुल मणी राहू, वेद विहित कहू दशरथ नामू, धर्म धुरंदर गुणनिधी नामी, वेद विहित कहू दशरथ नामी. किंवा कायमस्वरूपी जो देवाचं भजन करतो त्या राजा दशरथांच्या नगरीला वंदन केलं असतं. अजराजा, रघुराजा, कटवांग, दीर्घभाऊ, सूर्यवंशातला चकोर राजांची ती नगरी आहे. मी दर्शन घेतलं असतं. पण असू द्या, अयोध्येला आमचा राग आला. अयोध्याजीमध्ये आम्ही आता येणार नाही. या तुम्ही. रडत होती लखनजी. वहिनी सांभाळा स्वतःला. जड अंतःकरणाने रथात बसले, माघारी आले रडत रडत. असं वाटत होतं प्राण त्याग करावा माझ्या वहिनीचे. हे दिवस मला बघायची वेळ नव्हती. ती पोटाशी होती. रडणारा आवाज महर्षी वाल्मिकांनी ऐकलं. तिच्याजवळ गेली, सीते रडू नको. अगं श्रीरामाची संगत नसली म्हणून काय झालं आयुष्यात, पण त्याचं रक्त तुझ्या पोटातही विसरू नको. ते रक्त ज्या दिवशी जगात चालायला लागेल, बोलायला लागेल, इतकं सुंदर घडव की अख्ख्या अयोध्यात तुला सोडलं म्हणून रडली पाहिजे. लवकुशाचा जन्म झाला आणि डफडी दिली सीतामाईनं हातात. बजाना बेटा खुश डफडी, बजाना बेटा लव डफडी. किस लिए बजाना माँ? तुम्हारे माँ के चारित्र पर लगा हुआ कलंक मिटाने के लिए डफडी बजाना. हाँ माँ, हम जरूर डफडी बजाएंगे. लवकुशाचीच डफडी अयोध्येत वाजली ना सावदेकर, जग रडल यात नवल नाही हो. जगाचा मालक रडत होता राजीव. ते सांगत होते मुलं, हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए. मैया का अधिकार, मोरी सीता का अधिकार, महारानी का अधिकार, उन्हें वापस दिलाने आए, महारानी बनाने आए. हम वन के वासी नगर जगाने आए. पतिव्रता है नारी हो, रघुकुल की सुन है प्यारी, रघुकुल की सुन है प्यारी. हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी. रडत होता जगाचा मालक. कोणीच उपयोगाला आलं नाही, पण संतती तयार केली ती उपयोगाला आली.
म्हणून तुमच्या कोणीच कामाला येणार नाही. म्हातारपणातली हक्काची काठी आजपासून तयार करून घ्या. तुमच्या पोराने तुम्हाला म्हातारपणात आईन प्रेमानं बापाला बाप म्हणावं एवढीच अपेक्षा बाळगा. 4 पायाच्या बैलाला आवाज दिला आपल्या बापानं तर आपला बैल तिकडच्या बांधावरून आपल्या बापाजवळ पळत येतो. पण त्याच घरातल्या तरुण पोराला बाप 4 आवाज देतो तर घरातलं पोरग वळून पाहत नाही. अरे 50 वर्षाच्या आपल्या बापाचा आवाज लेका 4 पायाच्या बैलाला कळतो रे, पण आपल्याला आपल्या बापाचा आवाज कळत नाही. काय दुर्दैव या मातीचं. हक्काचा तुमचा आवाज तुमच्या पोरांना कळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर सागरदादांच्या प्रियंकाताईच्या मुलीच्या निमित्तानं जो उत्सव या वानखडी परिवाराने आयोजित केला असा उत्सव तुम्ही दररोज तुमच्या घरी करा. मदालसीनं जे तत्वज्ञान आपल्या पोराला दिलं, जिचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं, त्या महिलेसारखी आई व्हा. काहीतरी म्हणा, पाळण्याची दोरी हातात आल्यावर म्हणा जरा, झोप 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 माझ्या बाळा, झोप माझ्या बाळा हलविते पाळण. किती गवळण येऊ चांगल्या चांगल्या गवळण म्हणा. प्रात काळी तो वनमाळी, प्रात काळी तो वनमाळी, हो घेवानी जातो देनु देनु, आधरी धरोनी वेणू वेणू, आधरी धरोनी वेणू वेणू, आधरी धरोनी वेणू वेणू, आधरी धरोनी वेणू, आधरी धरोनी वेणू, आधरी धरोनी वेणू, आधरी धरोनी वेणू, आधरी बघा किती चरण छान आहे. उभी मिराय वाट मी पाये, उभी मिराय वाट मी पाये, हो केव्हा भेटेन मम कानू रे, आधरी धरोनी वेणू, आधरी धरोनी वेणू, आधरी धरोनी वेणू वेणू, वाजविला कुणी नेनू कुणी नेनू रे. झोपणार नाही तुमचं पोरग एवढं म्हणून पहा. फक्त वातावरण जर बदललं नाही तुम्ही आपलं नाव बदलून ठेवा. मी एका शिक्षकाच्या बायकोचा पाळणा पाहिला, माझ्या आता अंगालीच घाम फुटला. म्हटलं या बाईले काय पुरस्कार द्यावा आता. बरं पुरस्कार देताना तो फेकून मारायला आता देता कसा. ती शिक्षकाची बायकोन पाळणा हलवायची म्हणायची. माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही हो जो पण. आता काय घेऊ द्या पोरानं, जाऊ द्या. आता 10:15 झाले. हे सगळं संतांचं आपल्या पोराबाळांना द्या. हे जर तुम्ही दिलं त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल, अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागेल. थोडा थोडा मृदंगाला आवाज द्या. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. आमच्या निलेश सरांची अपेक्षा आहे म्हणून तेवढं म्हटलं पाहिजे. सध्या तो पिंगळा म्हणता म्हणता माझा पार मुंगळा व्हायला लागला. पण तो पिंगळा काय आमचा नाच सोडा ना बुवा. मी त्या टाकडी विंचूरला कीर्तन केलं, लासलगाव तालुक्यात कीर्तन झालं. गाडीत बसलेलो, चहा पित होतो. एक पोरगी तिच्या आईचं बोट धरून चाललेली, तिनं मला गाडीत बसल्या बसल्या पाहिलं. ती तिच्या आईला सांगते, आई बघ गाडीत पिंगळा बसलाय. म्हटलं गाडी आपली पाठ थोपाटून घेतली पाहिजे आपण. आता आपल्या जीवनाचं फळ आपल्याला भेटलं. संतांच्या जपाचा, आईसाहेबांच्या सेवेचा जे काही वेडी वाकडी सेवा झाली, काय होऊ शकतं. मुक्ताबाईचा आविष्कार काय असतो सांगतो तुम्हाला. माझ्यासारखं सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग आदिशक्ती मुक्ताबाईंच्या आशीर्वादाच्या जोरावर, आईसाहेबांच्या कृपेमुळं, बाबांच्या आशीर्वादामुळं 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन अरेबियन देशामध्ये, मुस्लिम देशामध्ये पिंगळा म्हणून परत आलं.
साता समुद्राच्या पलीकडे देशाच्या बाहेर कीर्तन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पोराला आलं. मी त्या दिवशी तिथं पाहायचो आपलं काय भाग्य असेल म्हटलं मुक्ताबाईच्या कृपेनं आपल्याला मिळालं. मी मराठीत बोलायचो माझं कीर्तन इंग्रजीमध्ये लोक ऐकायचे तिथले स्थानिक. अशी सिस्टीम होती तिथं. जे परीक्षक होते कारण तिथं कीर्तन ऐकायला सरकारचे कर्मचारी होते तिथं हुकुमशाही आहे. मी मराठी बोलायचो आणि त्यांना इंग्रजी ऐकायला त्या असे मान अडववायचे. म्हटलं हे काय मुद्दाम करताय की काय आपली चेष्टा करताय कडे काय. त्यांनी मला कीर्तन झाल्यावर सांगितलं या ऐसा था मराठी आणि इंग्रजी ट्रान्सलेट. आता आपण जसं मोबाईलला काही बोललो ते उच्चार येतो ना काय प्रगल्भता आहे महाराज. पण एक केवळ आणि केवळ आईसाहेबांची शक्ती करू शकते. मुक्ताबाई हे दैवत खूप मोठं आहे. ओळखायला आपले अनेक जन्म निघून जातील महाराज. एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालेल पण एकदा मुक्ताबाई समजून घ्या. मुक्ताबाई कळाली ना महाराज पाच जगात माणसाला कुठंच भीक मागावं लागत नाही. असं इतकं देतात. या संतांचे देणे कल्पतरू होणे दुने परिसा परी आगाध देणे चिंतामणी ठिकाणा. मुक्ताबाईच्या संपर्कात आल्यापासून मुक्ताबाईची सेवा केल्यापासून विचारा राजूदादांना शेखरदादांना त्यांच्या भावंडांना विचारा कोणी सर्वसामान्य माणसाला काय बरं झालं. सदाशिव पाटील मरणाच्या दारातून घरी आणले मुक्ताबाईनं. विचारा ऑक्सिजन घरी आणला होता घरी मुक्ताबाई येते महाराज. राजेश भाऊनी काय नाही सहन केलं. अरे इतका अपमान सहन केला या नगरीत इतका अपमान इतके आरोप सहन केले या वानखेडे परिवारानं. पण सावदाकारांना माहिती होतं आरोप करणारे बाहेरचे कोणीतरी पेरून देता या वानखेडे परिवाराबद्दल. हा इज्जतदार आणि स्वाभिमानी परिवार आहे. हे गजाननराव वानखेडेंचं रक्त हे कधी गद्दारी करू शकत नाही. स्वच्छ निराभिमानी निस्पृह सेवा करणारी वारकरी संप्रदायाची पोरं आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राहिला समाज उभा. तुम्ही म्हणाल त्या दिशेला प्रवाहात वाहत गेली सावदानगरी. बऱ्याचदा आम्ही त्याचा प्रत्यय घेतलेला आहे. बऱ्याचदा अनुभव केलेला आहे. त्यामुळे मुक्ताबाई त्यांचं ऐका आपलं भलं होईल. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक तारी वाजा सब एक साथ सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमच्या काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तुझे का. पिंगळा महाद्वारी बोली बोली तुझे का. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. कमी झाला आवाज. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा. अवघा 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 दांगळ दिंगागे. अवघा दांगळ दिंगागे. अवघा दांगळ दिंगागे. दांगळ दिंगागे. अवघा दांगळ दिंगागे. नको 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 घालू पिंगागे. नको 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 घालू पिंगागे. पिंगागे बाई पिंगागे. पिंगागे बाई पिंगा. अवघा 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 दांगळ दिंगागे. अवघा दांगळ दिंगागे. अवघा दांगळ दिंगागे. दांगळ दिंगागे.
प्रेम घाली हृदयात हो दान मागायाचं आलो दान मागायाचं सुया घ्या मनी घ्या दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी थोडा आवाज पाहिजे थोडा हे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कोणी हे हो विठ्ठल महाराज वघालीकर कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधवानी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवारी अनंत जुगाचा देवारा निजबोधाचा घुमारा हो अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हात हात सब एक साथ धन्यवाद हात हात पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी एकदा जोरदार टाळी वाजवा दोघांकरता धन्यवाद. हे सगळं तुमच्या मुलाबाळांना रोज ऐकवा, हसा गा नाचा. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं, गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. लोकांतात नाचता आलं नाही, दरवाजा बंद करून नाचायचं, पण नाचायचं. तो आनंद आम्ही 9-9 किलोमीटर नाचतो दिंडी सोहळ्यात, पालखी सोहळ्यात. तुम्ही या, गाये नाचे उडे आपुली या छंदे. त्यामुळं हा आनंद आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यात यावा. जर या आनंदाची, या शब्दांची, या संत उच्चाराची, संत साहित्याची, अध्यात्मात साहित्यात शोभून दिसणाऱ्या ग्रंथ परंपरेची सेवा जर तुम्ही केली, नामा म्हणे जग्याला अभ्यलाभ झाला, हरी सापडला विटेवरी. अरे जे पूर्वसुरींना सेवा करून मिळालं नाही, आमच्या पूर्वजांनी विष्णुदासाची, या भगवान विष्णूची सेवा करून विष्णूचे दास होऊन जगाच्या मालकाला ऋणी केलं. प्रत्यक्ष परब्रह्म आम्हाला इथं विटेवर आमच्या घरापर्यंत सापडलं. हरी सापडला विटेवरी, कामधाम माझे केशवाचे पायी, दीननिशी पायी हरपलो विठोबा रखुमाई.